तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत। रविवारी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत। 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील पुन्हा एकदा। तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्या टर्ममध्ये शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत। मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर घडामोडींना वेग आलाय। राष्ट्रपती कार्यालयाकडून मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरू झाली आहे। विशेष म्हणजे मोदी ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी संबंधित परिसरात विमानांना हवेत घिरट्या घेण्यास बंदी असणार आहे आणि शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय। मोदींच्या शपथविधी आधी नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलाय। राष्ट्रपती भवनामध्ये 8000 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। शपथविधीसाठी दक्षिण आशियाई देशातील अनेक नेते उपस्थित असतील। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं मान्य केलंय। नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड, तर भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आपली उपस्थिती दर्शवणार आहेत। तर सफाई कर्मचारी, तृतीयपंथी आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांची सुद्धा उपस्थिती असणार असं सांगण्यात आलंय। तर वंदे भारत आणि मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी आणि विकसित भारत कार्यक्रमाचे अँबॅसेडर यांना सुद्धा शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा शपथविधी सोहळा उद्या संध्याकाळी 6 वाजता कुठे आणि कसा होणार आहे? राष्ट्रपती फोर्ट कोर्ट, राष्ट्रीय भवनाच्या फोर्ट कोर्टमध्ये शपथविधी होणार आहे। उद्या 6:15 वाजता शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतील। जे कार्यवाहक प्रधानमंत्री आहे, त्यानंतर अमित शहा देखील शपथ घेतील, त्यानंतर नितीन गडकरी शपथ घेतील, त्यानंतर राजनाथ सिंग शपथ घेतील, पियुष गोयल शपथ घेतील। महाराष्ट्रातून प्रतापराव जाधव किंवा बारणे या दोघांपैकी एक व्यक्ती शपथ घेईल। त्यानंतर धैर्यशील माने आणि मस्के यांच्या दोघांपैकी एक जण शपथ घेईल। प्रफुल्ल पटेल देखील शपथ घेतील। अशा प्रकारची तयारी आहे आणि त्यासाठी निमंत्रण पत्रिका देखील वाटपाटाला द्यायला सुरुवात झालेली आहे। आता सायंकाळी 4च्या नंतर होऊ शकतं पंतप्रधान कार्यालय किंवा अमित शहाच्या कार्यालयातून जे जे मंत्री होणार आहेत त्या सगळ्यांना जायला सुरुवात होणार आहे। हे अत्यंत महत्वाचं आहे। या निमित्ताने जर बघितलं आपण की महाराष्ट्रातून साधारणतः 6 ते 7 मंत्री यावेळेस या मंत्रिमंडळात असणे शक्य आहे। गेल्या वेळी 9 मंत्री यामध्ये होते आणि यावेळेस 7 मंत्री, 7 पेक्षा जास्त मंत्री असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी देखील अत्यंत महत्वाचा उद्याचा दिवस असणार आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।